आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। अनुसूचित जातीचे बनावट दाखले काढणाऱ्यांवर कारवाई करा, आरक्षण बचाव संघर्ष समितीची विराट महामोर्चाद्वारे मागणी। कोल्हापुरात आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी महामोर्चा काढण्यात आला। ऐतिहासिक बिंदू चौकात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। या महासंघर्ष मोर्चात एससी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महिलांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणावर दिसून आली। जिल्ह्यात बोगस एससी कास्ट सर्टिफिकेट काढून आरक्षित जागांवर निवडणुका लढवण्याचे प्रकार गडिंग्लज, इचलकरंजी आणि पट्टणकोडोली येथे उघडकीस आल्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले। काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही प्रमाणपत्रे दिली जात असल्याने मूळ मागासवर्गीयांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान दरगुंडा बसगोंडा पाटील, महेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य महेश महादेव तुरंबटमठ, नगराध्यक्ष गडिंग्लज सौ अलका अशोक स्वामी, नगरसेविका इचलकरंजी यांची अनुसूचित जातीचे दाखले तात्काळ रद्द करावेत, आरक्षित जागांवर खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडून आलेल्यांची पदे रद्द करावीत, संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे प्रामुख्याने करण्यात आली। पुढील 15 दिवसात प्रशासनाने या प्रकरणात ठोस निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे। मोर्चामध्ये आरपीआय आठवले गटचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, माजी आमदार राजू आवळे, माजी आमदार सुजित मिंचेकर, युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, आरपीआय शिरोळ तालुका अध्यक्ष संजय शिंदे, अब्राहम आवळे, आरपीआय जयसिंगपूर शहर अध्यक्ष सचिन कांबळे, शशिकांत घाडगे, स्वाती सासने, अनिल लोंढे, उमेश मोरे, विशाल कांबळे व हजारो एसटी समाज बांधव उपस्थित होते। मोर्चा काढलाय, कलेक्टरांना देखील तुम्ही निवेदन दिले, काय मागणी आहे आणि काय इशारा आहे? जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या परवा झालेल्या निवडणुकीमध्ये जिथं जिथं एससी आरक्षण होतं त्या एससी आरक्षणावरती बिगर जातीच्या एससी नसणाऱ्या जातीच्या लोकांनी एससीचे दाखले खोट्या कागदपत्राच्या आधारे काढले, त्यांनी निवडणुका लढवल्या, ते विजयी झाले आणि खऱ्या एससी मूळ 59 एससीमध्ये ज्या मांग, महार, चांभार, ढोर, खटकी ज्या या जातींच्या वरती अन्याय झालेला आहे। या जातींचं प्रतिनिधित्व इथलं नाकारलेलं आहे। कारण इथं जो माणूस ओबीसी म्हणून दाखला काढतो 2022ला, तोच माणूस एससी म्हणून 2026ला निवडणूक लढवतो। 2016ला जो ओबीसी म्हणून निवडणूक लढवतो तोच माणूस 2026ला पुन्हा एससी म्हणून निवडणूक लढवतो। आयुष्यभर जो स्वामी समाजाचा आहे, जैन समाजाचा मठपती म्हणून काम करतो, तो माणूस एससी म्हणून दाखला काढतो आणि निवडणूक लढवतो आणि निवडून येतो। म्हणजे हे सगळं आणि कोणत्याही प्रकारचे पुरावे नाहीत, सगळे पुरावे खाडाखोड करून जातीचे दाखले इथल्या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या मार्फत अधिकाऱ्यांना पैसे देऊन झालेले आहेत। इथला गडिंग्लजचा प्रांत एकनाथ काळबांडे, इचलकरंजीचा प्रांत दीपक शिंदे यांनी प्रचंड मोठ्या पैशाचा अपहार करून व्यवहार करून त्यांनी हे दाखले दिलेले आहेत। एकतर एकच माणूस एससी बी असू शकत नाही आणि ओबीसी बी असू शकत नाही आणि मग एकाच माणसाला ओबीसीचे आणि हे दाखले आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना दाखवले असताना सुद्धा तो म्हणतो मी सरेंडर केला आहे। अरे सरेंडर कसं काय करतोस तू? तो ओबीसी आहे का एससी आहे अगोदर बघ ना। तो सरेंडर म्हणजे रद्द करायचा अधिकार दिला कुणी? रद्द करण्याच्या अगोदर तू त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होतास की तू हा एससी नसताना एससी दाखला का काढलास किंवा ओबीसी नसताना ओबीसी दाखला का काढलास, म्हणून अगोदर कारवाई करायला पाहिजे होती। परंतु गुळमाट शोध्या उत्तर देऊन म्हणतो तो सरेंडर केला। सरेंडर कोणत्या अधिकाराने केला? कुठला संविधानिक न्यायानं ते सरेंडर केलं आणि कुठल्या संविधानिक न्यायानं त्यांना एससीचा दाखला दिला, कुठल्या पुराव्याच्या आधारे दाखला दिला? या सगळ्या गोष्टी गोडबंगाला आहेत आणि या सगळ्या गोष्टीची उकल व्हायला पाहिजे आणि त्यांनी निवडून आलेली त्यांची जी पदाची पदं रद्द व्हायला पाहिजेत आणि ज्यांनी दाखला दिला त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होऊन ते निलंबित झाले पाहिजेत। यासाठी अनुसूचित जाती जन आंदोलन समितीच्या वतीनं हा मोर्चा आहे। या मोर्चानं कलेक्टर साहेबांना 15 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे। 15 दिवसात जर पुन्हा कारवाई नाही झाली तर पुन्हा कलेक्टरच्या दारामध्ये आम्ही पुन्हा आत्ता घोषणा देत आलोय। उद्या बोंबला
यांच्या विरोधामध्ये संघर्ष आणि मोर्चा आम्ही काढला होता. हजारो जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहेत. या निमित्तानं आम्ही प्रशासनाला केला पण त्यामध्ये त्या लोकांची दाखल झाली पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत. मुंबई असो दिल्ली असो इथंपर्यंत या देशाच्या सगळ्या लोकांना आम्ही या सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरण्याचे आंदोलन केलं. मागच्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान तुमच्या जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.